नमस्कार. अजूनही रेसिझम हे विदेशामध्ये संपलं नाही हे दिसतंय. तशी एक घटना घडली आहे. कारण एका 20 वर्षीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार करण्यात आला आहे आणि कारण होतं ते रेसिझम. काय हे प्रकरण आहे आणि काय नेमकी तिथली घटना घडलेली आहे त्या संदर्भातली पटकन माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रिटनमध्ये ही घटना घडलेली आहे. ब्रिटनमधील भारतीय तरुणीसोबत संतापजनक कृत्य हे समोर आलं आहे. उत्तर इंग्लंडमध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर, भारतीय तरुणी होती, तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे आणि जो आरोपी होता तो श्वेतवर्णीय होता. पोलिसांना CCTV हाती लागलेला, त्या CCTVमध्ये हा आरोपी दिसतोय. त्याचं हे फुटेज आहे जे तुम्ही पाहताय. वर्णद्वेषातून त्यानं तरुणीसोबत हे कृत्य केलं असं पोलिसांनी सांगितलंय. तरुणीवर आरोपीनं सुरुवातीला तिला असं म्हटलं की तू भारतात परत जा, भारतात परत जा. त्यानंतर तिच्यावर हल्ला केला, त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले अशी माहिती देण्यात आलेली आहे. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी याबाबत माहिती दिली की तरुणी रस्त्यावर अडचणीत सापडली होती. तिला वॉल्सॉलमधील पार्क हॉलमध्ये बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर आधी हल्ला करण्यात आला, त्यानंतर आरोपीनं अत्याचार केले. आता शोध ह्या आरोपीचा सुरू आहे. तपास अधिकारी रोनन टायरर यांनी याबाबत माहिती दिली आहे की जो हल्ला झाला तो भयंकर आहे आणि आरोपीला अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आता सध्या अधिकाऱ्यांची पथकं या संदर्भातले पुरावे देखील गोळा करण्यास लागलेली आहे. आरोपीची माहितीसुद्धा गोळा केली जाते. लवकरात लवकर त्याला अटक होईल अशी अपेक्षा आहे. सध्या पोलीस वेगवेगळ्या अंगानं या प्रकरणाचा तपास करत आहे. ज्या परिसरामध्ये ही घटना घडली त्यावेळी तिथे काही लोक होते, त्यांचेसुद्धा हे घेतले जात आहे, प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेतली जात आहे. तर अशा प्रकारे विदेशामध्ये देखील आता रेसिझममुळे बलात्कार होणं आणि त्यातून आपण पाहतो सातत्यानं अशा प्रकारे विदेशामध्ये भारतीय लोकांवर हल्ले होणं किंवा त्यांना मारहाणाचे प्रकार सातत्यानं घडत आहे. त्यामुळे आपलं विदेश मंत्रालय याबाबत काही कठोर भूमिका घेतं का हेही पाहावं लागेल, किंवा आपल्या भारताच्या विदेश मंत्रालयाने याबाबत काही कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि UN मध्ये याबाबत काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले पाहिजेत का. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.